स्वागत करते ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनल मध्ये। आणि आज खूप धमाल येणार आहे, मस्ती येणार आहे, मज्जा होणार आहे, कारण आज आम्ही कोणाला तरी सरप्राईज देणार आहे। खूप असं छान असं सरप्राईज असणार आहे आणि तुम्हाला जर ते सरप्राईज बघायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागणार आहे। आम्ही मसाल्यांच्या दुकानात आलो, हे बघा एवढं सगळं घेतलं आणि संजयला एक काम सांगितलेलं पिशवी आणायला, पिशवी हाटकी पिशवी घेऊन आले। त्याच्यात किती काही सामान बसणार आहे का, एवढं सामान आम्ही घेतलंय। प्राचीच सगळं पुढे होऊन करते, सो या आय एम प्राऊड ऑफ हर। जिकडे कुठेही चाललोय सगळी तयारी झालेली आहे, बॅग भरलेली आहे, सामान घेतलेलं आहे तिने। आधी माझ्याकडे होतं ते सामान, पण मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून ते सामान तिच्याकडे ट्रान्सफर केलंय। मस्त मस्त गुलाबाची फुलं आहेत। या आम्ही चाललेलो आहे रिक्षा बुक करायची, आता त्या साईडला जाऊन रिक्षा बुक करणार आणि मग आम्ही कुठं चाललोय काय करणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्लॉग शेवटपर्यंत बघावं लागणार आहे। सो कीप वॉचिंग। आम्हाला रिक्षा मिळालेली आहे, केस उडवून आम्ही निघालेलो आहे। कुठं चाललोय काय चाललोय नंतर समजणार आहे, जरा वेट ऊन पोचलेलं इकडे। आता चाललोय घरी, चाललोय। थोडंसं ऊन होतं म्हणून गॉगल घातलं, नाही असंच घातलंय। पूर्ण स्वेटर विटर घालून आली आहे मी, एकदम छान असं आउटफिट आहे माझा, पण तरी मी स्वेटर घातलंय। व्हिडिओ चालू करायची गरज नाही कारण माझ्या फोनची सिस्टीम आहे। मी बघायला सुरुवात केली की व्हिडिओ अचानक चालू होतो। मला फक्त एवढंच दाखवायचं होतं। नेल पेंट लावली, आमच्या सायराजने लावली, अतिशय सगळं भरवलंय, पण ठीक आहे। आणि याला ग्रीन, या हाताला ग्रीन लावली आहे। चलो तो हम जा रहे, आम्ही पोहोचलोय। गाईज आता तुम्ही रिॲक्शन बघा, उगाच रिॲक्शन देईल जर घरात असेल तर। काही रिॲक्शन बघायला नाही मिळणार आहे, ती आत काहीतरी करत होती तेव्हाच मी आत गेले, त्यामुळे नो रिॲक्शन। आणि इकडे जाऊन मी सिमरनच्या घरी जाऊन स्वतः चहा घेऊन आले सगळ्यांसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ केला असाच। चहा त्या कपातला नको घेतो, माझा कप प्राची चहा घे। सिमरन तुझे हम नहीं देंगे क्योंकि हम तुम्हारे घर पे आए तो हम ही चाय पियेंगे। सो या घरात बोलून स्वतःच खात बसायचं। इथं माणसं वेळेच बसलेत, साधं विचारलं नाही आम्हाला। रात्रीचं खायला देत होती, नकार दिला आम्ही। काय नाही, ती साखर देतीये प्राचीला स्वयंपाक करण्यासाठी, नुसता साखर, नुसती साखर। चाललोय आम्ही पार्टीच्या व्हेन्यूवर। व्हेन्यू असं काय नाहीये, पण आम्ही चाललोय तिकडे। बघा कामाची माणसं सामान घेऊन चाललेत काम करायला, आणि त्यांच्यासोबत कोणीतरी असायला पाहिजे म्हणून मी चालली आहे। सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी। तसं काय नाहीये, मीच उचललं होतं, सिमरनला उचलायचं होतं म्हणून त्यांनी घेतलंय। बिचाऱ्या माझ्या मैत्रिणी पिशवी घेऊन थकले होते म्हणून त्यांच्या हातातून मदतीसाठी मी त्या पिशव्या घेतल्या बाजूला आणि म्हणलं एक स्लो मो काढा। दिसते की नाही भाजीवाली, मॉडर्न भाजीवाली। ज्ञान दिया जा रहा था कि इतनी सी तो थैली है, इसको क्या दो लोग पकड़ के चल रहे हो, मुझे दे दो। अभी ये क्या है, ये दो लोग है एक लोग है। मी करत होते, नाही चालवणाऱ्या माणसांनी काम करायची, तोंड नाही चालवायचं फक्त। हो गया। तिकडे गेले गेले लगेच डेकोरेशनची तयारी करायला घेतली। म्हणजे डेकोरेशन म्हणलं की फुगे आले, फुगे फुगवायला सुरुवात केली। फुगे काय फुगवता येत नव्हते, प्राचीला येत नव्हते म्हणून प्राची बिचारी आपली बसली होती। सिमरन आणि दिव्या केक आणण्यासाठी गेल्या होत्या। लिटरली हे फुगे फुगवायचा जो गेम असतो ना, आय कॅन विन दॅट। येस यू कॅन विन। प्रो लेवलची मास्टर फुगे फुगवणारी। काही मला बलून्स वगैरे आवडत नाहीत, ते व्हिडिओसाठी उगाच शायनिंग मारत ते बलून जसं की मला खूप आवडतं, लहानपणापासून आवडतं, मला नाही आवडत। प्राची बाकीची कामावरती आहे आणि आम्ही अजून फुगेच फुगवतोय। तर एवढे फुगे आणले यार, कधी फुगवणार, हवा संपली। ग्लोवर मागते कुठून आणायचा, होळी पिचकारी। मी रडतीये, तिने रडवलंय मला। कांदा कापते म्हणून रडते। हा बोल। 1 किलो अर्धा किलो बरं झालं असतं, 1 किलो। हा ना,
कांदा असा का असतो का तो सगळ्यांना रडवतो कोणी दिला त्याला हक्क रडवायचा सगळ्यांना कपडे चेंज केलेत कारण की आता बहुत सारा काम करणार आहे हमको ओके बघू शकता हे फुगे वगैरे फुगून झालेत आता सगळे काम करायचे डेकोरेशन करायचे सगळं हे आहे हे केळवणासाठीचं डेकोरेशन आहे पार्टीसाठीचं अलग असणार आहे सो आम्ही सुरुवात करतोय डेकोरेशनसाठी फुगे फुगून झालेले आहेत आता घर वगैरे साफ करून व्यवस्थित सगळं सजवणार आहे आम्ही ओके तुम्ही बघितलं असेल तर आम्ही सगळ्यांनी वेगळे कपडे घातले होते आणि आता वेगळे घातलंय आणि काम करणारे लोक झालेलो आहेत डेकोरेशनवाल्या माणसांना बोलवलंय त्यामुळे आम्हाला काही चिंता नाहीये आणि केटरिंगच्या माणसांनी त्यांचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि हे हमारे यहाँ बर्थडे पार्टी शादी फंक्शन दीपावली दशहरा सबके ऑर्डर लिए जाते हैं झटपट पटापट आणि फुगे फुगवणारी माणसं तर एकदम भारी मागवलेत सगळे फुग्यांची मेहनत त्यांनी केलेली आहे थोडंफार मी पण काम केलेलं आहे फुगे फुगवण्याचं सो थोडंसं क्रेडिट गोज टू मी खूप मेहनत करते सिमरन आणि तिच्या मेहनतीला दाद म्हणून आम्ही ते सगळे फुगे फोडून टाकणार आहोत पार्टी झाल्यानंतर ये ताई प्लीज पाणी द्या ताई थँक्यू ताई खूप दम लागला होता अगर झाले से मैं तू क्या उड़ी दम लगाने वाले ना फिर उसको थकले यार व्हिडिओ बनवून अशा प्रकारे मला खूप महत्वाची जबाबदारी दिलेली आहे फुगे 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 पोचण्याची जबाबदारी एक बार हम ट्राई कर लेते हैं ये इधर कैसे इधर ओ भाई साहब ठीक है ऊपर लगाएंगे हां वो धागा लगा के उसके अंदर हमने वही किया धागा लगा के उसके अंदर लास्ट वाले में फिर ऊपर तूने से लगाएंगे वही करेंगे ऐसे करके अभी ना नीचे ऊपर सारवायचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते मी करते भाई साहब मला परत फुगे पुसण्याचं काम दिलं होतं मी स्वतःला सांगितलं कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं काम हे कामच असतं आयुष्यात काय आयुष्यात एवढा गुंत झालाय की वायरीचा गुंत पण नाही गेलं ते माझ्याकडे पैशापट डीप आम्हाला खूप लवकर सगळी कामं आवरावी लागणार आहेत आता थोडंसं डेकोरेशन झालेलं आहे ऑलमोस्ट डेकोरेशन डन आहे आम्हाला थोडंसं आवरावं लागणार आहे केळवण पण करायचं आहे त्याच्यानंतर वाय टू बीची पार्टी असणार आहे सो आता प्राची सगळं आवरावर करते इकडचं तिकडचं सगळं ऑलमोस्ट झालेलंच आहे तरी पण नाही मी भरपूर काम केले प्राची बघायला नव्हती ती किचनमध्ये होती गाईच मी करते मी ऑल सेट आहोत फॉर द केळवण पार्ट प्राची कुठे प्राची आवरलेली आहे मी सुद्धा आवरलेली आहे सुज्ञात मॅडमचं थोडंसं आवरणं बाकी आहे ते आवरलेलं सिमरन मॅडम किचनमध्ये आहेत थोडंसं किचनचं काम राहिलेलं आहे तर ते करतात कशीच ऑलरेडी आलेले आहेत दुसऱ्या घरात आहेत ती गाईज आम्ही रेडी झालेलो आहे आयुषी पण आलेली मला भूक लागली होती म्हणून पास्ता बनवला होता तर मी सुरुवात केली खायला बाकीचं अजून बाकी सगळं कोण आहे आयुषी नहीं वो सिर्फ ऐसे हाथ पकड़ के कैसा ठीक है काम केले भरपूर भूक लागली म्हणून पूर्ण फिरले तिथून मग पूर्ण खडके फिरून खूप छान झालं अशा प्रकारे कशीच आगमन झालेलं आहे केळवणासाठी पावभाजी पुलाव आणि गुलाबजामुनचा बेत होता कशिशला समजत नव्हतं काय रिॲक्शन देऊ आणि ती अशी शॉक झाली होती ते फुलं पण टाकले होते पण तुझा घरचा का बसला आपल्या टीम आपल्या टीम मध्ये सवासने नाही हे टाकलेच फुलं आता ही साडी आईची ताईची हसते आता ना हे टाकून दे सगळे आणि थोडेसे ऐक ना दिव्या तुला माहिती आहे तूच करायला पाहिजे होती सवासने अच्छा मतलब मॅरिड लड़की तसे नाही ब्रो असं 1 2 3 आम्ही सगळे कशिशच्या अवतीभोवती बसलो होतो तिला कळत नव्हतं जेवू काय करू हसू काय करू सगळेजण म्हणत होते हास कशिश हास कशिश हास मग सगळेजण आम्ही पण जेवायला घेतलं आम्ही आणि जेवायला बसलो मस्तपैकी कोणी केली पावभाजी ऐका ना मग लिंबू द्या ना मग तिला एकटीलाच लिंबू दिलं
जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर कशिशला आम्ही जी साडी ॲज अ गिफ्ट म्हणून दिली होती ती तिला घालायला लावली आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. आणि त्याच्यानंतर केळवणाचा कार्यक्रम तर एकदम भारी झालाच होता, जसं की तुम्ही बघू शकताय. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि इथंच फक्त केळवण संपले, ब्राईड्स टू बीची पार्टी अजून बाकी आहे. हे काही फोटोज शेअर केलेत तुम्ही, ते बघू शकता. आणि थँक्स फॉर वॉचिंग, बाय.